तर दुसरीकडे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील वर्धापन दिनाचा एक टीजर शेअर केलाय। उभटाला बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांची त्यांनी आठवण करून दिली आहे। गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील खरी शिवसेना, जिथे ना मालक ना नोकर सगळे कार्यकर्ते, टीजरमध्ये हा उल्लेख करण्यात आलाय। ही माझी एकट्याची नव्हे, मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। मैं मेरी शिवसेना की कांग्रेस में होना नहीं, कभी नहीं। आय एम अ हिंदू, मॅड हिंदू। शिवसेना ही बाळासाहेबांचे विचार आहेत। इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत। फक्त एकच बाप जो आहे हा या महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, ते आहे हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलानं, जबरदस्त तेजानं फडकत राहायलाच पाहिजे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत आहे। भाग्यश्री, आज दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्या आपापला वर्धापन दिन आपापल्या पद्धतीनं साजरा करत आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी खासदारांची फुट्टीची घटना गेल्या काही दिवसांपासून घडते, चर्चेमध्ये आहे, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आजचे जो शिवसेनेचा वर्धापन दिन आहे तो विशेष महत्त्वाचा आहे असं आपण सगळेजण पाहतो आहोत। काय घडेल संध्याकाळी याकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे। नेस्को सेंटर आणि षण्मुखानंद सभागृह या दोन्हीकडे लोकांचं लक्ष असणार आहे। काय अधिक माहिती आहे? नक्कीच आपण बघितलं की मी सकाळी षण्मुखानंद इथे होते आणि आता मी नेस्कोच्या इथे आहे। षण्मुखानंदच्या इथे देखील मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलेली पाहायला मिळाली होती आणि त्यामध्ये कडवे शिवसैनिक राहिले बाकी गेले अशा पद्धतीचं शिवीगाळी करत खरं तर बोर्ड लावले होते, असं म्हणता तर काही वावगं ठरणार नाही। मात्र त्यामध्ये आणखीन देखील एक म्हटलं होतं की जे खासदार, नगरसेवक, आमदार आता यापुढे फुटतील त्यांना तुडवा, अशा पद्धतीचे संदेश देखील तिथे दिलेले होते। काही ठाकरेंचे वाक्य लावलेली होती, अशा सगळे बॅनर्स तिथे पाहायला मिळाले। आता मी नेस्कोमध्ये, आपण माझ्या मागे बघू शकतो की शिवसेना वर्धापन दिन, जनात शिवसेना मनात शिवसेना, आणि एकनाथ शिंदेंचे इथे फोटो आहेत। त्याचबरोबर जे महत्त्वाचे प्रकल्प, वाढवण असेल किंवा शहर सौंदर्यीकरण असेल, सांडपाणी प्रक्रिया असेल, हे जे काही प्रकल्प दिसत आहेत किंवा मिसिंग लिंक असेल, तर या सगळ्या प्रकल्पांचे जे पोस्टर्स आहेत, नक्कीच भाग्यश्री, आपल्याकडून अधिक माहिती वेळोवेळी जाणून घेण्याचा निश्चितपणाने आपण प्रयत्न करू।